चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे। चांदोली सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। येथे 24 तासात तब्बल 118 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होते। दमदार पावसाने कृष्णा आणि वारणा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेत। सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची पाणी पातळी संध्याकाळी 20 फुटावर पोहोचली। सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम राहिलाय। धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात तब्बल 319 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 33.13 टीएमसी पाणी साठा आहे। तर चांदोली धरण क्षेत्रात तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। चांदोलीत सलग अतिवृष्टी होतीये। वारणा धरणामध्ये 16.86 टीएमसी पाणी साठा झालाय। रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता। शिराळा, वाळवा, मिरज, कडेगाव, वाटपाडी, तासगाव, कवटे म्हंकाळ, जत आणि खानापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालाय। कृष्णा वारणा नदी दुथडी भरून वाहते। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांपर्यंत गेली आहे। कृष्णा वारणेवरील बंधारे पाण्याखाली गेलेत। कृष्णा नदीवरील सांगली जिल्ह्यातील बहे, नागठाणे, मिरज तालुक्यातील सांगली, खटाव ते नांद्रे, वारणा नदीवरील मांगले ते सावर्डे, समडोळी ते कोथळी बंधारे पाण्याखाली गेलेत। खटाव ते नांद्रे पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नांद्रे ते ब्रह्मनाळ या मार्गावरील वाहतूक बंद आहे।